नमस्ते शेतकरी मित्रांनो, आज आपण टोनू या गावामध्ये आहे. टोनू गावचे माजी सरपंच समीर बाळासाहेब मोहिते यांनी 3.25 एकरात 3400 रोपाची केळीची बाग लावली आणि त्या प्लॉटचे मार्गदर्शक या ठिकाणी हजर आहेत. आज व्हिजिटसाठी आलेत आणि आपण पण या प्लॉटवर व्हिजिटसाठी आलो आहे. तर सध्या ही बाग 1 महिन्याच्या आहे असं सांगतायत. तर बघूया त्यांनी काय शेड्यूल दिलं आहे ते. नमस्कार. नमस्ते. हे आमचे मित्र समीर मोहिते पाटील, टोनूचे सरपंच, माजी सरपंच. त्यांना काय केळीचा अनुभव नव्हता. मी माझ्याकडे गेले 10 वर्षापासून केळीची बाग लावत आहे. त्या माझ्या शेड्यूलप्रमाणे त्यांना 2-3 ड्रेंचिंग दिल्या आणि 2 स्प्रे दिलं. 1 महिना झाला, 1 महिना आणि 2 दिवस झालेत. आज रिंग डोस चालू आहे. आज समीर पाटील जरा काहीतरी ग्रामपंचायतचं काहीतरी काम आहे, ते ग्रामपंचायतमध्ये गेलेत आणि आमचे मित्र अभिमन्यू पावशे राहणार आडोबा हे इथं मी फोन केल्यावर आले आणि त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली की 1 महिन्याचा हा प्लॉट नाहीच म्हणतात. तर मी म्हणलं पावशे आपण क्लासमेट आहे, मी तुम्हाला खोटं काय सांगणार आहे यातलं. त्यांना रोप ही पाऊस चालू होता, आपला भरपूर पाऊस चालू होता इथं आणि रानात एवढं गवत होतं. ड्रीप हातरली, केळीची रोपे 8-10 दिवस आधी आलेली होती. रोपे त्यांनी टायलीत ठुलती, 4 टायलीत. पाऊस चालू होता. मी त्यांना सांगितलं पावसाचं पाणी केळीच्या रोपाला चालत नाही जास्त प्रमाणात, खाली बुरशी पकडती, मुळे डॅमेज होती. त्यांनी परत कांबळा बांधला त्या टायल्यावरती आणि पाऊस उघडल्यावर रानात आलो तर एवढं गवत झालं की ड्रेप हातरलं, पुन्हा रोपं वर आणली आणि मला बोलवलं, राव गवत लय झालं या रानात. मग मी म्हणलं पाटील ह्याला औषध मारावं लागतंय. मग आता लेबर माघार लावायची का? नाही म्हणलं. मला फोन केला त्यांनी, गवत लय आहे, मी बी रानात आलो नव्हतो. मग मी त्यांना म्हणलं थांबा, मी संगमवरनंच येताना औषध घेऊन येतो. तर मग मी काय फक्त पॅराकॉट आणलं 3 लिटर, 3 बॅलर औषध केलं. लावणार लेबरला 10 मिनटं बसवलं, बुलेटवाल्याला बोलवलं आणि स्प्रे चालू केला. फक्त पॅराकॉट घेतलं आणि पॅराकॉट घेतलं की 1 एकर पॅराकॉट मारायचं झालं की लगेच लेबरला सांगितलं मागं लावून टाका. असा कुठलाही शेतकरी डेअरिंग करत नाही तणनाशक मारल्यावर. पण मी म्हणलं पॅराकॉट हा रानावर पडल्यावर 0 होतं, त्यामुळं लावलं. एकही रोप जाणार नाही, मी गॅरंटी देतो म्हणलं. मी अनुभव घेतलेला आहे पॅराकॉटचा आणि आतापर्यंत त्यात त्यांनी एकही औषध तणनाशक मारलं नाही. फक्त 3 ड्रेंचिंग, बुरशीनाशक, कीटकनाशक असे घेतलेत आणि 2 ड्रेंचिंग 24-24 मॅग्नेशियम आणि एरिया बॅलरला 2 किलो अशा प्रमाणात घेतलं. 1 महिना आणि 2 दिवस झालेत. आज रिंग डोस चालू आहे आणि पाण्याचं इतकं नियोजन मस्त केलं त्यांनी. त्यांना म्हणलं की पाणी जेवढं लहान रोपांना कमी लावचाल तेवढी तुमची बाग सक्सेस होईल. एका प्लॉटला त्यांच्या पाणी थोडंसं जास्त होतं आहे, ती मी आज आल्यावर बघितलं. पाणी जास्त होतं आहे. त्यांचे गडे आहेत अक्कलकोटकडले मॅनेजर दक्षिण सोलापूरचे. त्यांना सांगितलं की असा कोक करा आणि ह्या प्लॉटचं पाणी थोडंसं कमी करा. मग त्यांच्या लक्षात आलं. आता रिंग डोस केल्यावर सुद्धा मी म्हणलं हाईच पाण्याचं शेड्यूल ठेवा. 3 दिवसातनं 2 तासच पाणी द्यायचं, 1.5 तास ते 2 तास वापसा कंडिक्शन रान ठेवायचं. तुमची आज महिन्या बाग कमरेला लागली पाहिजे. आता बरं का, बऱ्याच केळीच्या प्लॉटवर मी पण व्हिजिट देतोय. आता ह्या प्लॉटवर पहिल्यांदा आलो आहे. आपण क्लासमेट आहेस, सरपंच समीर मोहिते आपले क्लासमेट आहेत. फोन करत होते, पण आता 1 महिना झाला, 1 महिना 1-2 दिवस वर झाला असतील. तर ह्याच्यात 7वं पान निघलं आहे. ह्याच्यावर विश्वास बसत नाही आणि समीर मोहितेंना संपर्क केला आपण फोनवर. तर ते म्हणले मला पण सगळीजण आता ही माझे मित्र कंपनी येतात शेतावर आणि ते म्हणतात हे 1 महिन्याची बाग नाही, तुम्ही खोटं सांगताय. तर तुम्ही आता तुमचा केळीचा अनुभव मोठा आहे, दांडगा आहे. मलाही तुम्ही गेल्या वर्षी सल्ला दिला होता डिसेंबरमध्ये केळी लावा, मी लावायचं टाळत होतो.
आणि त्या माझ्या प्लॉटचं जवळजवळ 18 लाख रुपये झालं. आणि तर केळीला तुमच्या उच्चांकी दर सापडला का उच्चांकी नाही? 31.5 दर सापडला. आणि या उन्हाळ्याचा त्रास झाला थोडा, हा पण दर रेट सापडला. आता त्याच अनुषंगानं या प्लॉटवर तुम्ही अत्यंत 5 ड्रेंचिंग आणि हा रिझल्ट ॲग्रिकॉस BSc ॲग्री आहेत आणि दुकानदार ही तज्ज्ञ आहेत, पण एवढ्या 5 ड्रेंचिंगमध्ये शक्य नाही. पण एक शेतकरी अनुभव आणि कृषी सल्ला, तर हे कसं जमतं तुम्हाला? ह्या गोष्टी कशा शक्य काय झाल्या? मे बी असं थोडं थोडं शिकत गेलो की जास्त औषध सुद्धा लागत नाहीत बागाला. आपल्याला फक्त हे जे वापसा कंडिक्शन ठेवणं, झाडाला रोग कुठला आलाय ते लक्षात आला पाहिजे. आता या झाडावर कुठलाच रोग नाही, 1.5 महिना नाही, वातावरण एक काही सुद्धा रोग नाही. मला या 3400 झाडात 3 ते 4 झाडं फक्त व्हायरसचे दिसले. पूर्ण बागेत फिरलो मी, 3 ते 4 3च निघलेत. त्यामुळे ह्यात आणि एक 10-5 झाडं हे झालेले आहेत, गेलेले आहेत. तिथं काय ड्रिप बंद असेल, काय झालं असेल त्यामुळे. नाहीतर ह्यात तुटाळ सुद्धा नाही. एक 10 ते 15 3400 झाडात लागतील तरी. पण ती त्यांना आता सांगितलंय मी त्यांच्या मॅनेजरला की ती तुटाळ सांधून घ्या. तर आपण काय करूया, आता समीर पाटील या ठिकाणी नाहीत, आता पुढं काय दिवसात रिंगडोज चालू आहे, हां, त्याच्यानंतर एक दुसरा व्हिडिओ बनवू आपण आणि प्रत्यक्षात त्यांच्याकडून जाणून घेऊ. मित्राचं नातं आहे, तर मैत्री जपत जपत आता हा कृषी सल्ला पहिल्यांदा त्यांनी केळी केली, तर त्यांच्याबरोबर चर्चा करत असताना अनुभव काय वाटला तुम्हाला? कोणा समीर वैसे क्लास. समीर पाटील केळ लावाय डेअरिंग करत नव्हतं. हां. तरी मी त्यांना म्हणलं होतं 8व्या-9व्या महिन्यात बाग लावा. पण त्यांनी रोपाचं बी त्यांचं जोडीदाराचं नियोजन झालं, ती त्यांनी 6व्यात लागण केली. 8व्या-9व्यात जर केळी लागवड केली तर 100% रेट सापडतो. वाऱ्याचं बियाणं आहे, थोडं असतं कशाचं, पाऊस जर लागला तर मालावर डांबऱ्या येणे, तांबेरा येणे हा प्रकार घडतो. त्याला काय स्प्रे आहेत, स्प्रे घेतल्यावर बऱ्यापैकी कंट्रोल होतं. आता ह्या आपल्या परिसरात ऊसपट आहे आणि ऊसाचा अनुभव ज्यादा आहे शेतकऱ्यांना 30 वर्षाचा. हां, केळीकडं अजून वळलेला नाही पाहिजे तसा, खर्च आहे ज्यादा म्हणून. तर केळी करत असताना पहिल्यांदाच भांडवल ज्यादा लागतंय आणि ते बरोबरच आहे. पण तरीसुद्धा फेरपालट म्हणून तुम्हाला ऊस पीक आणि केळी पीक या पिकाकडं कसं बघ वाटतंय तुम्हाला? आपल्या रानात केळीचा लागण आणि खोडवा घ्यायचा आणि नंतर त्यात परत केळीची डेअरिंग करायची नाही मोडून, त्यात ऊस पीक घ्यायचंच. फेरपालट म्हणून एक कोणतंही पीक घ्या तुम्ही. ऊस काढल्यावर मका घेतली, ही केळी काढल्यावर मका घेतली तर 1 नंबर येते. ऊसाचा तर काय आडसाली लागण केली तर 100च्या पुढं ॲव्हरेज निघतं ऊस केळीच्या रानात. हे पेटवायचं नाही, काय नाही, चाप कटर मारायचा, हाडू फिरवायचा, मस्त नांगरट करायची, 2-3 महिने तळून द्यायचं आणि पुन्हा लागण करायची. या प्लॉटची मॅनेजमेंट या सरांकडे आहे आणि त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या ड्रिंचिंग आणि स्प्रे घेतलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. गाव दक्षिण सोलापूर, भंडारकवटा. हे मी तणूस समीर पाटलापाशी कामाला आहेत. आता याची मॅनेजमेंट तुम्ही करता, या सर्व गोष्टी करता, याचं हां. स्प्रे 3 ड्रेंचिंग सांगितलं सरांनी हां, आणि 2 स्प्रे घेतलं, हो. तर याची काळजी, ड्रेंचिंगची काळजी कशी घेतली सांगा? ड्रेचिंगचं काळजी पानावर नाही पडायला पाहिजे. ड्रेचिंग पानावर पडल्यावर पान जळून जातंय, वाळून जातंय आणि पाणी तेवढ्यात तास 1.5 तासाचं लिमिटवर पाणी सोडतो. लय ओलं होऊ देत नाही. स्प्रे 2 स्प्रे घेतलं, तर स्प्रे घेताना काय काळजी घेतली? स्प्रे घेताना तेवढं लय पानावर डाग बी नाही पडायला पाहिजे. लय धुराळासारखं स्प्रे घ्यावं लागतं त्याला. आता हे तुमची बाग आहे, इथं हे परिसरात दुसरे पण बाग आहेत, दुसऱ्या बागावर गेलता का बघायला? एवढ्या दिवसाची बाग कोणाची बघितली? नाही, आम्ही गेलोच नाही तिकडं. बरं, ह्याच बागत काय मस्त. हां, काय इकडं आता बाग ही एकदम उत्कृष्ट आहे, बागाला बाळसं चांगलं आहे, त्याचं श्रेय सगळं तुम्हाला जात आहे. आम्हालाच असतं. पाणी किती देत आहे म्हणला प्लॉटला? आणि 3 दिवसाला 2 तास लय झालं. आता बागत आल्यानंतर एकदम असा मोकळा वापसा या ठिकाणी आहे, तर ह्याचं श्रेय सगळं तुमच्या सल्ल्याला जात आहे. तुम्ही जर सल्ला व्यवस्थित दिला नसतं तर हे अशक्य गोष्ट आहे. आमचे मित्र नरसिंहपूरचे सरपंच संतोष मोरे, त्यांना वारंवार सांगितलं की संतोष आपा
तुम्ही पाणी कमी करा बागेचं. फक्त बागेला पाणी कमी असलं की बाग एक नंबर येते. तुम्हाला जशी भूक लागल तसं जेवण करताना तसं वापसा कंडिशन बघूनच तुम्ही पाणी द्या पिकाला. आपण गड्याला सांगायचं पाणी लाव, गडी 8-8 तास पाणी लावायचं. आपाच्या बागेला पाणी जास्त जातं. त्यामुळं मी समीर पाटलाला सारखं फोन करतो की पाणी 3 दिवसातनं तास ते 1.25 तास, तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी वापसा बघूनच. पाऊस असेल तर पाणी सोडायचं नाही. आता काय जणांचं मत येतं झाडं सुकायला लागली की पाणी कमी पडलं तर ज्यादा पाणी द्यायचं शेड्यूल शेतकरी देतात. नाही शेतकऱ्यांना काय नाही आव्हान नाही करायचं? नाही ते आपल्याला रानाची कंडिशन कळते ना. वापसेवर रान आहे का बाबा, पाणी जास्त झालं असं असं उकरायचं, असं असं टाकलेली माती अशी फट दिशी झाली पाहिजे. असा चिकूल गोळा नाही झाला पाहिजे. पाणी जेवढं कमी असेल बाग एक नंबर येणार. तर बघा शेतकरी मित्रांनो, मेन पॉइंट पाण्याचा आहे बघा बागेचा. तुम्ही पाण्याचं शेड्यूल बरोबर ठेवलं तर बाग एकच नंबर येते. पाण्याचं शेड्यूल तंतोतंत केलं आणि मॅनेजमेंट व्यवस्थित केली आणि समीर पाटलांनी आणि त्यांच्या मॅनेजरनं दोघांनी सल्ला व्यवस्थित ऐकला म्हणून आज 1 महिन्याच्या बागाची हा ग्रोथ आहे. ह्याचं श्रेय सगळं तुम्हाला जात आहे. तर पुढं ह्या बागाला एक्सपोर्टला बाग आपल्याला पाठवायची आणि त्या दरम्यान एक्सपोर्टला आणि मध्यंतरी एक पुढं आपण व्हिडिओ बनवणार आहे. आता बेसडो चालू आहे. तर बाग चांगली आपल्याला एक्सपोर्टला पाठवायची आणि ह्याचा दर पण उच्चांकी घ्यायचा आहे. 100% दर एक्सपोर्टला चांगला निघणार. आज रोजी 9 तारीख, आज महिन्या ह्याला आपण खांदणीचा डोस देऊ. 1 महिना ते 1.5 महिना त्यावेळेसच आपण व्हिडिओ बनवू दुसरा. आता यावेळेस- वायरसचं प्रमाण या वर्षी भरपूर प्रमाणात आलं. आता ही राजनशाहीची रोप आहे 3400. तर ह्याच्यात आता 1-5-4 झाडाच्या वर तर काय वायरसची कुठली वायरस नाहीच तो. व्हायरस नाहीच, फक्त 2 ते 3 दिसली झाड. हा, व्हायरस नाही. मग इतक्या कमी खर्चात तुम्ही हे शक्य केले. मेन पॉइंट पाणी जास्त झालं की व्हायरस येतो. पाण्याचं शेड्यूल व्यवस्थित ठेवा, व्हायरस येणार नाही. तर बघा शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला अत्यंत माहिती इतकी उत्कृष्ट त्यांनी सांगितली की कुठल्याही तज्ज्ञ सांगतात माहिती, पण शेतकऱ्याचा अनुभव आणि शेतकरी कृषी मार्गदर्शक हा जो अनुभव असतो तो वेगळाच असतो. तर तुम्ही जी इतकी छान माहिती आम्हाला दिली त्याबद्दल तुमचा धन्यवाद. आज 2 वर्षे माझी केळ एक्सपोर्टला तुमच्या आधी होती थोडी. माझी आज 31 रुपये रेट मिळाला होता मला. शेवट 27 उन्हाळी केळ असल्यामुळं, पण 31 रुपयानं पहिली गाडी चालू झाली. त्यावेळी एक अनुभव मला असा आलता. मी तुमच्याकडे आलतो, तो प्लॉट तुमचा खडकाळ जमिनीत आणि अक्षरशः खाली त्याला मातीच कुठं नव्हती, सगळा सप असल्यासारखा होता. खडकाळ जमिनीवर लावली. मी म्हणलं बाबा हे असं कसं शक्य आहे, हे आता 40 नाही, kg गट. खडकाळ जमिनीत 1 नंबर येते. त्याची मुळी इतकी भारी चालते, पांढरी मुळी. त्यामुळं आता ही सुद्धा 1 नंबर रान आहे केळीच्या बाबतीत. मग त्या तोडीत केळी येईल हा, म्हणायचं. 100% येणार. जमीन भारी असावं असं हा. काय नाही केळीला. 35-40 ची रास मिळणार. तर आपल्याला अत्यंत विस्तृत अशी माहिती दिली सरांनी आणि मॅनेजर साहेबांनी. दोघांनाही धन्यवाद देतो. नमस्कार.